नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. सध्या महाराष्ट्रात असो का भारतात असो, फक्त एकच प्रोग्राम चालू आहे: सरकारी संस्था बंद पाडणे आणि स्वतः सत्तेचा फायदा करून लाखो करोडो कोटी रुपयाची संपत्ती जमवणे. या दोन गोष्टीशिवाय सध्या महाराष्ट्रात आणि भारतात दुसरा कोणताही धंदा उरला नाही राजकीय लोकांना. आता मी असं का म्हणलो, आता काही काही जण येतील परत, तुम्हाला कुंभमेळा दिसला का, तुम्हाला ईद दिसली नाही, तुम्हाला हे दिसलं नाही, तुम्हाला ते दिसलं नाही. तर माझ्या डोळ्यात माती पडली असं समजा, पण तुमच्या डोळ्यातली माती काढाव, तुमच्या डोळ्यातली माती निघाव म्हणून मी बोंबलायलो, नाही तर मला काही फारसं देणं घेणं नाही. आता लक्षात घ्या की आम्ही बी हिंदूच येतं, आम्ही बी वारकरी संप्रदायातले येतं. आमच्या बी तोंडातून सकाळी उठलं की पहिले कोणी सोयरा धायरा भेटला तर आधी रामरामच निघते आमच्या तोंडातून. पण आमचा जे राम आहे तो राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. काय कुठं किती कसं कसं वागायचं, कसं किती काय बोलायचं, हे सगळं आमच्या रामानं शिकवलेलं आहे. आमच्या खानदानात म्हणजे आमच्या पिढ्या आणि पिढ्या मागच्या कवापासूनच्या आहेत तेव्हापासूनच्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते बाकीचा शहाणपणा आम्हाला न शिकवण्यापेक्षा नेमकं तुमचं काय चाललंय हे की नाही, तुमच्या घरचं, तुमच्या कष्टाचं, तुम्ही जे म्हणजे वापरता घरात सामान, त्याच्यावर तुम्ही जे जीएसटी भरता, त्याच्यातला पैसा नेमका कुठं जाते आणि तुमचे लेकरं बाळ ज्या शाळेत शिकणार त्या शाळेचे काय वांदे झाले ते सगळे आपल्याला इथं समजून घ्यायचे. बाकी बोंबलणाऱ्यांना होळी मुबारक. हे चलो ओके. आता पहा, 25,000 कोटींचा कुंभमेळा, सरकारी शाळांचा आवळला गळा, असं मी का म्हणलो त्याच्या मागे एक कारण देतो तुम्हाला. बघा काय झालं. कुंभमेळा आहे, चांगली गोष्ट आहे. कुंभमेळा श्रद्धेचा विषय, काही विषय नाही. कुंभमेळ्याबद्दल आमची काहीच हरकत नाही. कुंभमेळ्यात होणाऱ्या खर्चाबद्दल, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. 25,000 नाही, अजून 25 करा, 50,000 खर्च करा, आम्हाला काही म्हणणं नाही. कारण ते काय माझ्या बापाचे एकट्याचे पैसे जाईन, तर सगळ्याचे पैसे गोरगरीब जनतेचे सगळ्याचे, जे रुपया खर्च होते त्याच्यातले बी 18 पैसे टॅक्सच्या रूपाने सरकारला जातात. तर अशा सगळ्या गोरगरीब कष्टकरी लोकांचे पैसे ते कशावर खर्चायचे ते शासनानं ठरवायचं. जिथं गोरगरिबाचे लेकरं शिकतात त्या शाळेवर खर्चायचे, की जिथं आपल्या श्रद्धेच्या नावाखाली अशा पद्धतीनं काळा बाजार करून भरमसाठ पैसा कमवायचा, हजारो कोटी रुपये म्हणजे जनतेच्या गरीब पैशातून, तिथं खर्च कुठं खर्च करायचे ते शासनाचा विषय, आपला काही तो विषय नाही. आता मूळ मुद्दा असा आहे की 25,000 कोटींचा नाशिक कुंभमेळ्याचा डीपीआर नाही. डीपीआर नाही म्हणजे काय? 25,000 कोटी रुपये खर्च करणार आहे शासन, पण त्याचा डीपीआर नाही. डीपीआर म्हणजे काय? तर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. म्हणजे डीपीआर म्हणजे काय असते, तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. बघा, हे बघा इथं तुम्हाला दिले मी की नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम 2025 हा संमत करण्यात आला. म्हणजे एक नियम तयार करण्यात आला, कायदा तयार करण्यात आला. या कायद्यानुसार हे 25,000 कोटी रुपये खर्च होणार असं ठरलं. आता या कायद्यामध्ये कलम आहे 7.1 आणि कलम आहे 15.3 नुसार डीपीआर आवश्यक आहे. कलम 7.1 या कायद्याचं, कोणत्या? नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम 2025 च्या कायद्यानुसार कलम 7.1 व 15.3 नुसार कोणताही तुम्हाला तिथं जर पैसे खर्च करायचे असतील तर त्याच्यासाठी डीपीआर लागते. डीपीआर म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजे विस्तृत प्रोजेक्ट रिपोर्ट, की त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात आणि मग त्याची आपल्याला मंजुरी घ्यायची आणि त्या मंजुरी घेतल्यानंतर त्याच्यानुसार खर्च करायचा आहे. परंतु असा सगळा आर्थिक व्यवहार करायचा, याच्यामध्ये नियोजन, समन्वय, आर्थिक व्यवहार हे सगळं 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 त्या नियमानुसार घडलं पाहिजे असं म्हणलंय. आणि मग याचं सगळ्याचं ह्याचे जे सदस्य आहेत, ही जी कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये कोण आहे तर गिरीश महाजन. लोक त्याला पिस्तुल्या म्हणतात, आहे की नाही. काहीतरी त्याला एकदा मागे कार्यक्रमात भर स्टेजवरच लोकांनी कुठलं होतं, दनादन 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 कुठलं होतं, काऊन कुठलं होतं आपल्याला माहित नाही. तर असे गिरीश महाजन, पिस्तूल प्रकरण माहिती आहे तुम्हाला, त्याला पिस्तुल्या म्हणतात लोक. त्याच्यानंतर छगनदादा भुजबळ आपले, हे तर फार महान आहे. तर महाराष्ट्र सदन घोटाळा तुम्हाला माहित असेल, आहे की नाही. पिठलं भाकर, कांदा भाकर, हा मला बी पिठलं भाकर घेऊ द्या किरे, कुंभमेळ्याच्या जत्रेला येऊ द्या किरे. तर हे येतं त्याच्यामध्ये. आणि माननीय आपले दादा भुसे साहेब येतात, जे की शिक्षण मंत्री येतं, आहे की नाही. त्यांनी कुंभमेळ्याला 25,000 देऊ केले, पण शाळेचा काय नाही. शाळा महाराष्ट्रातल्या बंद पडत आहे. जिल्हा परिषद शाळांना घरघर लागली. शाळेला कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाहीत, आर्थिक मदत नाही. म्हणजे कुंभमेळा चालणार शासनाच्या पैशानं, म्हणजे गोरगरीब जनतेच्या पैशानं 25,000 कोटी रुपये कुंभमेळ्याला. पण शाळेसाठी पैसे करायचे असतील तर, किंवा शाळेला जर समजा काही सुविधा पाहिजे असतील तर त्यांनी जनसहभागातून पैसे तयार करायचे. म्हणजे माझी विद्यार्थी संघटना स्थापन करा, त्याच्यासमोर भीक मागा, गावातून पैसे जमा करा, लेकरायला पाठवा, घरोघरी पाठवा, 10-10 रुपये, 20-20 रुपये जमा करा आणि त्याच्यामधून शाळा चालवा. म्हणजे जनसहभागातून शाळा चालवायची आणि हक्काचे जे 25,000 कोटी आहेत ते इकडे द्यायचे. मागं कोणीतरी एक जण म्हणलं की कुंभमेळा म्हणजे फक्त गांजा फुकायचा कार्यक्रम आहे. आता हे मी म्हणत नाही, स्वतः काही मागच्या वेळेसच्या कुंभमेळ्याचे रिपोर्ट आले की सगळ्यात जास्त गांजाची विक्री कुठं झाली, सगळ्यात जास्त आणखी कोणत्या कोणत्या गोष्टीची विक्री कुठं झाली, कोणकोणत्या गोष्टीचं किती, म्हणजे आता सगळं ते आलंय त्याच्यात. पण ते काय माहिती आहे का, असं काही बोलायला गेलं, गोरगरिबांच्या विषयावर बोलायला गेलं की लगेच मग हे तुम्हाला सांगितलं, गावामध्ये ते 4-5 कुत्रे असतात बाहेर, गावाच्या बाहेर हगंदरी असते, त्या हगंदरीत बसले 4-5 कुत्रे असतात रोडवर, आहे की नाही. कोणतीही गाडी जाऊ लागली की त्याच्या मागे भुकत सुटायचं. तसं हे काही भुकणारे कुत्रे येतात, ते भुकत राहतात. तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ते गाडीवाला काही लक्ष देत नाही, त्याला माहिती आहे कवा बी मला राग आला तर एखाद्या दिवशी याच्या उरावून टायर नेलं तर कोणी भांडणारही नाही, म्हणणारही नाही. तर असं हे अंधभक्तांची कुत्रीची जात ती भुकत राहते, त्याला भुकू द्या. पण बाळांनो,
म्हणजे सगळ्यांना सांगतो मी की ज्या लेकरा बाळाच्या शाळा आता त्या शाळांसाठी शासनाकडे पैसा नाही, इकडे 25,000 कोटी दिले, आम्हाला त्याचं काय म्हणणं नाही, दिले तर देऊ द्या, पण या अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारचा प्लॅन नाही, काहीच नाही, आणि हे 25,000 खर्च केले जाणार आहेत. आणि याचं लेखी पत्र म्हणजे पहा, डॉक्टर प्रतिश्री विजय कुंभार साहेबांकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली होती. हे पत्र तुम्हाला कदाचित दिसत नसेल, थोडंसं ब्लर होत असेल, पण या पत्रामध्ये तसं झाले की अशा प्रकारची कोणती, म्हणजे याच्यामधून असं स्पष्ट झालंय की याला कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही, हे कोणताही खर्च किती झाला, कोणता झाला, त्याचा काही हिशोब द्यायचे नाहीत, काहीच करायचं नाही, म्हणजे DPR नुसार काहीच नाही, ते जे आहे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तसं काही नाही. खर्च तुम्ही तुमच्या मनानं कसा बी करा, काही घेणं देणं नाही, त्याचं कोणी तुम्हाला विचारणार नाही, पुसणार नाही, त्याला काही बंधनं नाहीत, निर्बंध नाहीत, काहीच नाही, मन मोकळेपणानं 25,000 रुपये खर्च करायचे. यांनी त्याच्यातली काही रक्कम सुद्धा दिलेली आहे की कसा खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्यातला 5,000चा खर्च कसा होणार आहे, तर ते सुद्धा दिले की रस्त्यासाठी 1,241 कोटी, पुलांसाठी 60 कोटी, म्हणजे हे नुसत्या ढोबळ रकमा. कोणते पुलं होणार आहेत माहित नाही, कोणते रस्ते होणार आहेत माहित नाही, रस्त्याचं मोजमाप काय, त्याचं कंत्राट कोणाला दिलं, त्याचे काही निविदा मागवल्या का, काय काचा काला मेळ नाही, आणि 25,000 कोटी रुपये त्या कुंभमेळ्यावर खर्च होणार आहेत. पण इकडे सरकारी शाळांमध्ये एक डिजिटल बोर्ड, आतापर्यंत भारतामध्ये म्हणजे जगातल्या प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल बोर्ड्स असतात. महाराष्ट्रातल्या एकूण किती शाळांमध्ये डिजिटल बोर्ड दिले सरकारने त्यांच्या पैशातून? एकही नाही. गव्हर्नमेंट सरकारी शाळेला गव्हर्नमेंटकडून डिजिटल बोर्ड देण्यात येत नाही. मग जग कुठं चाललंय, आणि आपण अजून बी त्याच रंगवलेल्या फळ्यावर शिकवायला, भिताडं रंगवलेल्या, म्हणजे कुठपर्यंत, आणि इकडे तुम्ही 25,000 कोटी करता, 25,000 कोटी खर्च करताय. म्हणून मी म्हणलं की एकीकडे सरकारी शाळांचा गळा आवळला चाललाय, शिक्षकावर वेगवेगळे अनावश्यक कामं त्या शिक्षकांना दिल्या चाललेत की रोजच्या रोज 10-10, 20-20 फाईली भरा, ते कॉम्प्युटरला काय म्हणतात त्या लिंक भरा, त्या फाईल्स टाका, ते फोटो अपलोड करा, हे करा ते करा, आणि त्याच्यातून काहीही आउटपुट नाही, विद्यार्थ्यांना शिकवल्या जात नाही. अशा प्रकारचा हा 25,000 कोटी रुपयाचा खर्च म्हणजे निव्वळ सरकारी तिजोरीला चुना लावणे आहे. आमचं म्हणणं 1,00,000 कोटी खर्च करा तुम्ही, पण त्या खर्चाचं नियोजन असलं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघलं पाहिजे. जे रस्ते झाले ते कुंभमेळ्यानंतरही टिकले पाहिजे, म्हणजे कुंभमेळ्याच्या 8 दिवस आधी रस्ता करायचा आणि कुंभमेळा संपायच्या आधीच रस्ता गायब व्हायचा, असे रस्ते नको, त्याला नियोजन असलं पाहिजे. आणि हे मी म्हणत नाही, या कायद्यातच म्हणलंय, जो कायदा तयार करण्यात आलेला आहे ना, त्या कायद्यातच असं सांगितलेलं आहे की कलम 7(1) व 15(3) नुसार DPR आवश्यक आहे, आणि व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन, आर्थिक व्यवहार, समन्वय, नियोजन हे सगळं एका संस्थेमार्फत परफेक्ट झालं पाहिजे. पण असा कोणत्याही प्रकारचा इथं प्रकार घडत नाही, सगळा सावळा गोंधळ चालू आहे. त्याच्यामुळं हे जे आहे हे फक्त आणि फक्त लुटायचं काम आहे, श्रद्धेच्या नावाखाली लुटमार आहे. याच्यामधले जे काही लोक असतील ज्यांच्या जवळचे, हे आता जे 2-4 नावं घेतलीत मी, यांच्या जवळचे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार, ते हजारो कोटी रुपयाचा जागेवर बुकना पाडणार, आणि गोरगरिबाच्या हातात धतुरा मिळणार. बस एवढंच आहे, याच्यातून दुसरं काही उत्पन्न होणार नाही, काही निष्पन्न होणार नाही, कोणत्याही प्रकारचं तिथं असं काम होणार नाही की जे वर्षानुवर्ष टिकेल. तर माझं सांगायचं काम आहे, तुम्हाला माहिती आवडली असेल तर याच्यावर चर्चा करा, माहिती आवडली नसेल तर ठीक आहे, काय अडचण नाही, है ना, विषय नाही, माझं सांगणं काम आहे. तर आता महत्त्वाची गोष्ट पुढची अशी आहे की आपण हे सगळं काम करत असताना, म्हणजे सामाजिक कार्य करत असताना शैक्षणिक कार्य सुद्धा करतो, कारण आपलं नावच मगर सर आहे की नाही. तर शैक्षणिक कार्य कोणतं करतो आपण, तर ते पण तुम्हाला दिलं इथं की आपल्या स्कॉलरशिपच्या, नवोदयच्या, हे सगळं फ्री आहे बरं का, म्हणजे 7वी स्कॉलरशिप किंमत दिलेली आहे इथं, पण बॅच फ्री आहे. ओके, तर ही बॅच फ्री आहे. अशा पद्धतीने तुम्ही ATM गुरु एज्युकेशन हे प्ले स्टोरवरून ॲप घेऊ शकता. तिथं 4थी पासून तर 8वी पर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या जेवढ्या बॅचेस असतात, म्हणजे स्कॉलरशिप असो, नवोदय असो, NMMS असो, BDS असो, होमी बाबा असो, ह्या सगळ्या बॅचेस त्याच्यावर उपलब्ध आहेत. त्या तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.